नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य रक्षकच्या माध्यमातून आपण एका अशा सागरी किल्ल्याच्या सफरीवर निघालो आहोत जो रत्नागिरीच्या अथांग अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आजही दिमाखात उभा आहे। राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखावर वसलेला यशवंतगड म्हणजे कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी उभारलेला एक अभेद्य दागिना आहे। किल्ल्याच्या चहूबाजूंनी पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि खाडीचे पाणी यामुळे या गडाला एक वेगळेच नैसर्गिक संरक्षण लाभले आहे। गडाच्या भक्कम तटबंदीवरून चालताना समुद्राच्या लाटांचा आवाज काळजात स्वराज्याच्या गर्जनांची आठवण करून देतो। यशवंतगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची आजही सुस्थितीत असलेली दुहेरी तटबंदी आणि भक्कम बुरुज। या गडावरून खाडीतून येणाऱ्या जहाजांवर बारीक नजर ठेवणे सहज शक्य होते, ज्यामुळे व्यापाराच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते। गडाच्या आत गेल्यावर आपल्याला जागोजागी पडक्या वास्तूंचे अवशेष, पाण्याची टाकी आणि कोरीव काम पाहायला मिळते, जे आपल्या पूर्वजांच्या प्रगत स्थापत्यशास्त्राची साक्ष देतात। पावसाळ्यात तर हा गड हिरव्यागार शालूमध्ये लपेटलेला असतो, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। येथील बुरुजांवर उभे राहून जेव्हा आपण अथांग समुद्राकडे पाहतो, तेव्हा स्वराज्याच्या आरमाराची ताकद आणि छत्रपतींनी पाहिलेले ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र हे स्वप्न डोळ्यासमोर उभे राहते। काळाच्या ओघात अनेक आक्रमणे सोसूनही हा गड आजही मोठ्या जिद्दीने उभा आहे, जणू तो आपल्याला सांगत आहे की कठीण प्रसंगातही पाय जमिनीवर रोवून कसे लढायचे। सह्याद्रीचा वारसा आणि कोकणच्या किनाऱ्याचा हा अद्भुत संगम अनुभवणे हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी एक पर्वणीच आहे। जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या सागरी दुर्गवैभवाचा आणि यशवंतगडाचा हा प्रवास आवडला असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।